नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओत आपण बघणार आहोत इयत्ता 8वीची इंग्रजी कविता 2.1 ट्राय अगेन. विल्यम एडवर्ड हिक्सन यांनी ही कविता लिहिली आहे. या कवितेच्या माध्यमातून कवीने अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्याचे महत्त्व सांगितले आहे. The title of the poem is Try Again. Try again म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. Tis a lesson you should heed. Try again. tis म्हणजे it is म्हणजेच shorten form of it is. A lesson you should heed. Heed म्हणजे pay attention to म्हणजेच काळजीपूर्वक लक्ष देणे. म्हणजे या ओळीचा पूर्ण अर्थ होतो, हा धडा किंवा बोध तुम्ही नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नाहीत तर पुन्हा प्रयत्न करा. नेक्स्ट सेंटेन्स. देन युअर करेज शुड ॲपियर. धैर्य धरा. और इफ यू विल परसिव्हिअर. येथे परसिव्हिअरचा अर्थ आहे निश्चयपूर्वक प्रयत्न करणे किंवा दीर्घ प्रयत्न करणे. या ओळीचा अर्थ होतो म्हणजेच चिकाटीने काम करा, दीर्घ प्रयत्न करा. यू विल कॉन्कर. कॉन्कर म्हणजे जिंकणे. नेव्हर फिअर. भिवू नका. म्हणजेच या ओळीचा पूर्ण अर्थ तुम्ही जिंकाल, भिवू नका, पुन्हा प्रयत्न करीत राहा. वन्स ऑर ट्वाइस दो शुड फेल, ट्राय अगेन. एकदा दोनदा जरी अपयश आलं तरीही प्रयत्न करीत राहा. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल. प्रिवेल म्हणजे ज्यावर वर्चस्व मिळवणे. या ओळीचा अर्थ आहे अखेरीस वर्चस्व गाजवा. इफ वी स्ट्राइव टीस नो डिसग्रेस. स्ट्राइव म्हणजे खूप प्रयत्न करणे, डिसग्रेस म्हणजे कमीपणा. म्हणजे या ओळींचा अर्थ आहे प्रयत्न करताना झगडावे लागले तरी त्यात कमीपणा नसतो. नेक्स्ट सेंटेन्स. दो वी डू नॉट विन द रेस. जरी आपल्याला शर्यत जिंकता आली नाही तरी व्हॉट शूड वी डू इन दॅट केस. त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल. ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करीत राहा. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. तुम्हाला तुमचे काम कठीण आहे असे आढळले तर पुन्हा प्रयत्न करा. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. एक वेळ अशी येईल की तुम्हाला तुमचा मोबदला देऊन जाईल. पुन्हा प्रयत्न करत राहा. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू. येथे फॉक म्हणजे लोक, म्हणजेच लोक सर्व काही करू शकतात. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. येथे पेशन्स म्हणजे संयम, म्हणजेच तुम्ही ते संयम राखून का करू शकणार नाही. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. फक्त एक नियम लक्षात ठेवा, पुन्हा प्रयत्न करीत राहा. धन्यवाद.